असं कधी झालं का तुमच्यासोबत की काहीतरी पदार्थ आपण घरी आता कोणी खाणार नाही, आपणच एकटे आहोत म्हणून बनवतो आणि आपल्यालाच खायला राहत नाही. सो असंच काहीतरी झालेलं आहे. मी इथे ढोबळी मिरचीची तोंडी लावणीसाठी बनवली होती, परंतु ती मलाच खायला उरली नाही. ती कशी ती चला रेसिपी पाहूयात, नंतर कळेल. तर काय केलं, इथे मी 2च ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या होत्या. त्यांना कट करून अर्ध्या अर्ध्या त्यामधलं बी काढून घेतलं. मग त्यामध्ये भरण्यासाठी सारण घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण घेतलेलं आहे हिरवं वाटण, ज्यामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आहे. त्याचबरोबर 4 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्यामध्ये जाडसर लसूण आपण वाटून टाकलेलं आहे. त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट इथे आपण टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर चवीसाठी थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित त्याला आपल्याला मिक्स केलेलं आहे. जर तुम्हाला आंबट गोड चव अशी हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये ना थोडासा लिंबू आणि गुळाचा वापरसुद्धा करू शकता. त्यानेही चव आणखीन छान येते बरं का. आता हे सगळं टाकून ना व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याचमध्ये आणखीन थोडीशी कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि त्यालाही व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं आमचूर पावडर असेल किंवा धने पावडर असेल ती जरी टाकलं तरीसुद्धा चालेल. आता याला एवढासाच मसाला आपण वापरलेला आहे, अगदी जास्त काही वापरलेलं नाही. थोडीशी कोथिंबीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आणि हे सारण जे आहे ना आपल्याला त्या ढोबळ्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे. अगदी 5 ते 7 मिनिटात बनवून तयार होते. चवीला उत्तम आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तोंडी लावणीसाठी म्हणा किंवा चपातीसोबत, भाकरीसोबत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही याला म्हणजे याचा पर्याय म्हणून वापर करू शकता. जर कोणी शिमला मिरचीची भाजी खात नसेल तर असं तोंडी लावणीसाठी तुम्ही ते नक्कीच बनवू शकता. तर इथे काय करायचं आहे, आपण सगळे जे शिमला मिरची आहेत ते सगळ्या भरून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे थोडंसं सारण राहिलेलं आहे ते आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत. चला तर पॅन ठेवून घेऊया. त्यावर 1 ते 1.5 चमचा आपण तेल टाकून घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडून व्यवस्थित तेल जे आहे ते लागलं जावं. आता काय, त्यामध्ये पाव चमचा आपल्याला मोहरी आणि जिरं टाकून चांगलंसं फुलवून घ्यायचे. इथे मोहरी जिरं टाकलेलं आहे, व्यवस्थित ते फुललं. त्यामध्ये थोडंसं जाडसर वाटलेलं लसूण आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 5 ते 7 कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत आपल्याला. त्यालाही परतून घ्यायचं आहे. आणि हा मसाला थोडासा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला ज्या ढोबळ्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत ते त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. इथे मसाला परतलाय चांगला. आता त्यामध्ये आपण ढोबळ्या मिरच्या टाकायच्या आणि अगदी अर्धी वाटीवर पाणी आपल्याला त्याच्या साईडनी टाकून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित वाफलं जावं. किंवा पाण्याचा शिंतोडा दिला तरीसुद्धा चालेल, पण इथे मी पाव वाटी पाणी टाकलेलं आहे. व्यवस्थित वाफेल, कचरट लागणार नाही यासाठी. आणि त्यामध्ये आपल्याला जो आपण मसाला थोडासा उरलेला आहे भरून तो सगळ्या बाजूनी टाकून द्यायचा आणि व्यवस्थित त्याला जो आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं. इथे राहिलेलं सारण आपण साईडनी टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं आणखीन चिमूटभर आपण मीठ टाकूयात, जेणेकरून काय होईल की व्यवस्थित जे आहे ते वाफलं जाईल. आत मसाल्यामध्ये तर मीठ आहेच म्हणा, परंतु थोडंसं वरून टाकूया जेणेकरून व्यवस्थित वाफलं जाईल. आता इथे याला टाकून व्यवस्थित मिक्स करून आपल्याला अगदी 5 मिनिटं आहे ना मीडियम गॅसवर वाफवून घ्यायचं एकदम मस्तपैकी. तोपर्यंत हे पाणीसुद्धा व्यवस्थित आटेल आणि आपल्या ज्या ढोबळ्या मिरच्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या जातील. त्यातला मसाला अजिबात बाहेर पडत नाही, एकदम चांगल्या प्रकारे शिजतात. सो इथे 5 मिनिटं आपण त्याला वाफवून घेतलेला आहे. आणि 5 मिनिटानंतर बघू शकता सगळा मसाला जो आहे तो मस्तपैकी शिजलेला आहे, पाणी आटलेलं आहे. त्याला व्यवस्थित असं एक वेळेस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला पलटून घ्यायचे, म्हणजे खालच्या बाजूनही आपण 1-2 मिनिटे, अगदी 2 मिनिटे आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे. ते मी सगळे पलटून घेतलेले आहेत आणि अगदी 2 मिनिटे जे आहे त्याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि अगदी 2 मिनिटानंतर बघू शकता दोन्ही बाजूनी मस्तपैकी जी आपली ढोबळी मिरची आहे बनवून तयार झालेली आहे. तोंडी लावणीसाठी म्हणा किंवा लहान मुलांना डब्यामध्ये सुद्धा देण्यासाठी एक उत्तम असा पर्याय आहे बरं का. चवीला उत्तम आहे आणि मुलं जर हे खात नसतील तर अगदी मसालासुद्धा मस्तपैकी चवीने खातील. सो इथे आपली ढोबळी मिरची झालेली आहे आणि आपण तिला काढून घेऊयात. तर मंडळी बनवून तयार आहे अशी ही
तोंडी लावणीसाठीची ढोबळी मिरची आवडली असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.